अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ. अवतारही उदंड होती, सेवेची मागुती विलया जाती. तैसी नव्हे दत्तात्रय मूर्ती, नाश कल्पांती असेना. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांवरती माऊलींची अखंड कृपादृष्टी राहावी हीच स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. भक्त हो, स्वामी महाराजांची मनापासून सेवा केल्यास एकही तुमचं काम अडणार नाही. आणि तुम्हाला जर श्री गुरुदत्त महाराजांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला स्वामी महाराजांचे चरण धरावे लागतील. स्वामी महाराजांची सेवा करा, श्री गुरुदत्त महाराजांची सेवा करा. दोनही अवतार एकच आहेत आणि माऊली लगेच प्रसन्न होतात. तर आज मी तुम्हाला 5 गुरुवार एक व्रत सांगणार आहे. ते कसं करायचं आणि कधीपासून तुम्ही सुरू करू शकता. तर हे व्रत करताना तुम्हाला काही नियमांचं पालन करावं लागेल. त्याचबरोबर हे व्रत स्वतः मी केलं होतं पुत्रप्राप्तीसाठी. तर आता तुमचे इथे प्रश्न असतील, तुम्हाला मुलगाच पाहिजे किंवा तुम्हाला आजवर संतान झालेलं नाही आहे, नोकरी लागत नाही आहे, खूप सगळे तुमचे प्रश्न आहेत. तर मी इथे ते सांगते आणि जर तुमचा प्रश्न यामध्ये असेल तर तुम्ही हे व्रत करायचं आहे. जरी नसेल तरी तुम्ही कमेंट करू शकता. मी नक्कीच सांगेल की तुम्हाला व्रत करता येईल की नाही. तर भक्तांनो, मुलगा होण्यासाठी, संतानप्राप्तीसाठी, मुलगी होण्यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. नोकरीसाठी, व्यवसायामध्ये भरभराट होण्यासाठी, जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होतात, पती पत्नीचं पटत नाही, तर तुम्ही हे व्रत करू शकता. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये कोणी सतत आजारी पडत असेल, तुम्हाला वाटत आहे की कोणीतरी करणी बाधा वगैरे केलेली आहे, तर आवर्जून तुम्हाला ही सेवा आणि हे व्रत करायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये मुलांचं लवकर लग्न जमत नाही आहे, मुली लग्नाला आलेल्या आहेत पण पाहिजे तसं स्थळ मिळत नाही आहे, तर मुलीसाठी आईने करू शकता. UPSC MPSCचा मुले अभ्यास करत आहेत, तर मुलांसाठी सुद्धा आईने हे व्रत करू शकतात. त्याचबरोबर काही महिलांना वारंवार गर्भपात होणे किंवा जे काही 3-4 महिन्यामध्ये आपण सोनोग्राफी करतो, तर त्यामध्ये बऱ्याचशा महिलांना प्रॉब्लेम्स असतात की गर्भाची वाढ झाली नाही आहे किंवा गर्भाला काहीतरी विकलांग आहे, मेंदूची वाढ झाली नाही, अशा खूप काही अडचणी असतात. तर तुम्हाला असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे व्रत अवश्य करावं. म्हणजेच तुमचं पुन्हा होणारं बाळ अगदी व्यवस्थित होईल आणि गर्भाशयामध्ये असताना बाळाला कुठलाही त्रास होणार नाही. हे व्रत खूप प्रभावी आहे, पण त्याचे नियमसुद्धा तसेच आहेत. जर तुम्हाला हे करता आलं तर आवर्जून करा आणि जर नाही करता आलं, तुमची इच्छा आहे, तर तुम्ही काय करायचं हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटी सांगेल. तर भक्तांनो, अगदी लक्ष देऊन सविस्तर माहिती शेवटपर्यंत ऐका आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ माऊली कृपा करा असे लिहायचे आहे. तर भक्तांनो, श्री गुरुदत्त महाराज हे माझे थोरले गुरु आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे सुद्धा माझे गुरु. तर आधीपासून मी श्री गुरुदत्त महाराजांची सेवा करायचे आणि नवीन लग्न झालं तेव्हा मी स्वामींची सेवा करत होते 2 वर्ष. पण काही अडचण आली किंवा एक संकट आलं, त्यानंतर मी स्वामींवरती नाराज झाले थोडे दिवसांसाठी आणि मग पुन्हा मला दत्त महाराजांच्या सेवेची आवड लागली. 2-4 वर्ष दत्त महाराजांची मनापासून सेवा केली आणि दत्त महाराजांनी पुन्हा मला स्वामींचरणी लीन केलं. कारण बघा, आपण एखाद्या जर देवाची मनापासून सेवा केली, आपण त्या देवावरती कितीही नाराज होऊ द्या, पण जर तुम्ही एखाद्या देवाला गुरु केलं ना, तर तुमचे गुरु तुम्हाला कधीच अर्ध्यात सोडत नाही. तसंच माझ्या बाबतीत घडलेलं आहे. माझे गुरु गुरुदत्त महाराज आणि श्री स्वामी समर्थ माऊली आणि माझी कुलदेवी आई तुळजाभवानीसुद्धा ही गुरु आहे. कारण मी प्रत्येक वेळी सेवा करताना कुलदेवांच्या सुद्धा जास्तीत जास्त सेवा करत असते. खूप प्रश्न आहेत की कुलदेवांच्या सेवेबद्दल सांगा, तर हो, नक्की पुढे आपण पाहू. कारण जर कुलदेवांचा आशीर्वाद असेल तर कुठलंही काम अडणार नाही. तर भक्तांनो, हे व्रत मला श्री क्षेत्र गाणगापूर येथील एका महाराजांनी सांगितलेलं होतं आणि मी अगदी ते नियम पाळून हे व्रत केलं. त्यांनी मला जसं करायला सांगितलं तसं मी केलं आणि कुठलीही मनामध्ये शंका घेतली नाही. बघा, तुम्ही जी काही सेवा करताना तिथे तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. जर विश्वास नसेल ना, तर बघा कोणतंच काम सफल होत नाही. मनामध्ये आपण सेवा करतो आणि दुसऱ्या क्षणी देवावरती अविश्वास दाखवतो. मग देव समजतो की हा काही मनाने ठाम नाही आहे
आणि म्हणून आपली कामं होत नाहीत. तर तुम्ही तसं अजिबात करू नका, विश्वास ठेवा. आणि इथे आपण जे काही आजवर अनुभव शेअर केले आहेत, त्याचबरोबर उपाय, खूप जणांना लगेचच अनुभवसुद्धा आलेले आहेत. तुम्ही स्वतः कमेंटसुद्धा वाचू शकता त्या व्हिडिओवरती. तर आता तुम्हाला व्रत कसं करायचं आहे, व्रताचे आधी नियम पाहू. हे व्रत सुरू करताना तुम्ही कोणत्याही गुरुवारी करू शकता. फक्त व्रत सुरू केल्यानंतर तुम्हाला सलग पुढे 5 गुरुवार करावं लागेल. म्हणजेच तुम्ही आता येणारा जो गुरुवार आहे 25 तारखेला, त्या दिवशी गुरुपुष्यामृतसुद्धा आहे, त्या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे. आणि जर तुम्हाला काही अडचण नसेल तर तुम्ही अवश्य याच गुरुवारी सुरू करावं असं माझं मत आहे. म्हणजे मासिक धर्म नसेल, सुतक वगैरे अशा काही अडचणी नसतील तर त्या ताईंनी 25 तारखेच्या गुरुवारी करा. आणि जर तुम्हाला आत्ता अडचणी असतील तर तुम्ही त्यानंतर येणाऱ्या गुरुवारी करू शकता. पण एकदा सुरू केलं की त्यापुढे सुद्धा आपल्याला कंटिन्यू 5 गुरुवार करायचं आहे. आता फक्त तुमचा गॅप कधी होईल, ज्यावेळी तुम्हाला मासिक धर्म येईल मध्येच 1-2 गुरुवार झाल्यानंतर, किंवा बऱ्याचदा सुतक वगैरे अचानक पडतं, विटाळ, फक्त हे असेल ना तरच तुम्हाला गॅप ठेवावा लागेल. नाहीतर तुम्ही तुमच्या मनाने आज कुठेतरी गावालाच गेलात, आज असंच झालं असं नाही. एकदा धरले की 5 गुरुवार आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. आणि पहिल्या गुरुवारी काय करायचं, तर सकाळी लवकर उठायचं, अंघोळ वगैरे करायची, तर कामे आवरायची. या दिवशी तुम्हाला पिवळंच वस्त्र घालायचं आहे. अगदी तुम्ही सकाळपासून नाही घातलं तरी चालेल, पण तुम्ही देवपूजा वगैरे करताना घाला. त्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे. आता तुम्ही म्हणाल साडीच घालायची का, ड्रेस घालायचा, तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटत आहे ते तुम्ही घालू शकता. पण या दिवशी पिवळंच वस्त्र घालायचं आहे. मला तर असं वाटतं की ज्या महिला आहेत ना, म्हणजेच लग्नाच्या आधीच्या मुली आहेत ना, त्यांनी ड्रेस घातला तरी चालेल. पण महिलांनी जरी एरवी तुम्ही ड्रेस वापरत असाल तरी या व्रताला आवर्जून साडी घाला. आणि पिवळी किंवा मग केशरी कलरची घातली तरी चालेल. मी स्वतः तर केशरी कलरचीच घातली होती, आणि तुम्हाला भेटली तर तुम्हीसुद्धा तसा कलर घेऊ शकता. आणि आवर्जून तुम्ही नवीन साडी घ्या. एखादी हलकी घेतली तरी चालेल, असं काही नाही की खूपच आपल्याला भारी वगैरे पाहिजे. तर पिवळी साडी घाला किंवा केशरी साडी घाला. त्यानंतर तुम्हाला एक नारळ, 3 पिवळी फुले, आणि तुम्हाला थोड्याशा अखंड तांदळाच्या ज्या अक्षदा आहेत त्या पिवळ्या करायच्या आहेत. त्याचबरोबर थोडीशी खडी साखर, देवासाठी अगरबत्ती, आणि 3 तुम्हाला फुलवाती घ्यायच्या आहेत तुपामध्ये भिजवून. हे सर्व घेऊन तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात, केंद्रात किंवा श्री गुरुदत्त माऊलींच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आणि यापैकी 2ही ठिकाणे नसतील तर तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या भागामध्ये, ज्या ठिकाणी औदुंबराचं वृक्ष, म्हणजेच त्याला उंबराचे झाड म्हणतात, तर या झाडापाशी सुद्धा तुम्ही हे सर्व काही पूजा करू शकता. आता आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे. म्हणजे तुम्ही ज्या मंदिरात जाणार दत्त महाराजांच्या किंवा स्वामीच्या, तिथे तुम्हाला नमस्कार करायचा आहे. आणि नारळ दोन्ही हातामध्ये घ्यायचा आहे. त्यावरती 3 पिवळी फुले ठेवायची, त्यावरती पिवळ्या अक्षदा ठेवायच्या आहेत, आणि थोडीशी खडीसाखर ठेवायची. ते सर्व काही हातामध्ये घ्यायचं आणि देवाला नमस्कार करायचा. ते सर्व काही हातामध्ये घेऊन, आणि देवाला आपली इच्छा सांगायची आहे. आधी तुम्हाला काय सांगायचं आहे, तुमचं नाव सांगायचं आहे, आणि मी कुठून आलेली आहे, किंवा मी कुठे राहते आहे, किंवा जरी तुम्ही नोकरी ठिकाणी राहताय तर तुम्ही सांगा की मी इथे राहते, मला मुलगी आहे आणि मी मुलासाठी प्रयत्न करत आहे, किंवा मला मूलबाळच नाही आहे, मी मुलांसाठी प्रयत्न करते. देवा माझ्या उंजळीत काहीतरी द्या, नोकरी पाहिजे तर देवा मी प्रयत्न करते, नोकरी द्या. जी इच्छा आहे ती इच्छा सांगायची आहे. जर आई आपल्या मुलांसाठी हे व्रत करत असेल तर मग आईने सांगायचं, माझ्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होऊ दे, स्पर्धा परीक्षेत यश मिळू दे, किंवा मुलीचं लग्न ठरू दे. जे जे असतील ना अडचणी त्या तुम्हाला सांगायच्या आहेत. आणि मनोभावे ते नारळ, फुले देवाच्या चरणांवरती ठेवायचे आहेत. आता बघा, स्वामींच्या केंद्रामध्ये महाराजांचं एक छोटंसं मंदिर असतं, त्यामध्ये सुद्धा महाराजांची पितळेची मूर्ती असती. थोडंसं बाहेर ठेवलं तरी चालेल. खूप जण काय करतात, मी नेहमी जाते मंदिरात, केंद्रात ना, तर देवांच्या चरणावरती अगदी देवाचं तोंडसुद्धा दिसत नाही, एवढ्या जवळ ती फुले ठेवायची. जे काही दक्षिणा देतो ना ते पेटीत न टाकता लोक देवाच्या समोर ठेवतात. म्हणजे तुम्ही दाखवता की बघा आम्ही देवाला किती दान करतो. तर मी स्वतः तुम्हाला एक सांगू इच्छिते, तुम्हाला जे काही यथाशक्ती दान करायचं आहे, तिथे पेटी असेल ना तर त्यामध्येच टाका. देवाला दाखवू नका की तुम्ही किती दानधर्म करताय. मला तरी स्वतःला हे वाटतं. मग बघा तुम्ही तुमचं मत.
आता आपण ठेवलं नारळ वगैरे, देवाला नमस्कार करायचा आणि जी काही खडीसाखर नेलेली आहे त्यामधील खडीसाखर थोडीशी आपल्या घरी घेऊन यायची. आता आपल्याला फूल वगैरे काही घरी आणायचं नाही, सर्व काही तिथेच ठेवायचं आहे. देवाला सांगायचं आहे, देवा मी तुमचं हे 5 गुरुवारचं व्रत करणार आहे. हे करताना कुठलंही विघ्न येऊ देऊ नका. तुम्ही माझ्याकडून हे व्रत करवून घ्या आणि या व्रताचं फळ मला लवकरात लवकर द्या, अशी प्रार्थना करा. घरी या. हा मंदिरातील उपाय सकाळी खूप लवकर करायचा आहे आणि बरोबर दुपारी 12 वाजले की तुम्हाला मधुकरी मागायची आहे. म्हणजेच आता आपण उपवास करणार आहोत त्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामधील काहीही खायला जमणार नाही. तुम्हाला भिक्षा मागूनच खावं लागणार आहे. तर बघा, तुमची एखादी जवळ मैत्रीण असेल तर आवर्जून तुम्ही त्या दिवशी तिच्याकडे चहासुद्धा पिऊ शकता, किंवा जर असं कोणी नसेल तर मग तुम्ही तुमच्या आईकडून किंवा तुमच्या मैत्रिणीकडून म्हणजे भिक्षा म्हणून आदल्याच दिवशी थोडेसे पैसे घ्या. त्याच्यात तुम्ही चहा पावडर, साखर आणा. मी स्वतः हे सर्व केलं होतं. शेजारी मैत्रिणी खूप छान होत्या म्हणून मला अगदी 2 वेळी चहालासुद्धा त्या बोलवायच्या हे गुरुवारचं व्रत करताना. आणि मी हे 11 गुरुवार केले होते. तुम्हाला शक्य असतील तर करा. पण हल्ली काय झाले ना, कोरोनापासून आपण इतरांच्या घरचं खायलासुद्धा आपल्याला म्हणजे मन होत नाही, किंवा कोणाचे स्वभाव कसे असतात. त्यामुळे मी तुम्हाला इथे फक्त 5 गुरुवार करायला सांगितले आहेत, म्हणजे तुम्हालाही सोपं पडेल. आणि जे शेजारी चांगले असतील तर खूप चांगले 11 करू शकता. आता तुम्हाला अशा काही मैत्रिणी निवडायच्या आहेत की ज्या तुम्हाला ज्यावेळी तुम्ही भिक्षा मागण्यास जाताल तर आधी तुम्ही त्यांना कल्पना द्या. मी स्वतः आधी तशी कल्पना दिली होती आदल्याच दिवशी, म्हणून दुसऱ्या दिवशी मी ज्यांच्या घरामध्ये विटाळ नाही आहे किंवा कुठली अडचण नाही आहे अशाच मैत्रिणींकडे भिक्षा मागण्यासाठी गेले होते. तर तुम्हाला 5 घरांची भिक्षा मागता आली तर तुम्ही मागू शकता, किंवा पहिल्या दिवशी एकीकडे गेलात, दुसऱ्या दिवशी दुसरीकडे गेलात, दुसऱ्या गुरुवारी असं केलं तरी चालेल. पण आपल्याला 5 घरा निवडायचे आहेत. आणि मग ज्यावेळी आपण उद्यापन करू त्यावेळी ह्या 5 सुवासिनींना आपल्याला जेवू घालायचं असतं, म्हणून अशा 5 जणींना निवडायचं. आणि आधीच त्यांना सांगायचं का, तर हल्ली काय होतं ना, मासिक धर्म असेल तर खूप महिला लपवून ठेवतात, सांगत नाहीत. पण आपण हे श्री गुरुदत्त महाराजांचं व्रत करतोय, याला अजिबात मासिक धर्म असलेल्या स्त्रीच्या हातचं खायला किंवा पाणी प्यायला सुद्धा चालणार नाही, म्हणून हा नियम पाळायचा आहे. आता तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असाल आणि घरामध्ये विटाळ कालवत असाल तर मग अशा वेळीसुद्धा तुम्हाला जी महिला मासिक धर्म झालेली आहे तिला वेगळं बसवावं लागेल, किंवा स्वतःला तर तुम्हाला तिच्या हातचं खायलासुद्धा चालणार नाही. हे जर तुम्ही व्रत केलं ना मनोभावे तर 100% बघा तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार. माझा स्वतःचा अनुभव आहे. तर आता तुम्ही ज्यावेळी भिक्षा मागण्यास जाणार तर बघा, आधी श्री गुरुदत्त महाराज असो किंवा स्वामी महाराज असो किंवा शिर्डीचे साईबाबा असो यांनीसुद्धा भिक्षा मागून खाल्लेलं आहे. आणि ते भगव्या कलरचा एक झोळी शिवलेली असायची, त्यामध्येच ते भिक्षा घ्यायचे. तर आता तुम्ही काय करायचं, आपल्याला धान्य आणून सर्व काही करणं शक्य होत नाही. आणि जर धान्य तुम्ही आणून करणार असाल तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता. म्हणजे धान्य मागून घेऊन या, त्याच दिवशी ते तुम्ही दळून मग स्वयंपाक घरामध्ये करून खा. पण जरी धान्य आणलं तरी आपण तिखट मीठ आपलंच सगळं वापरावं लागेल. त्यासाठी काय करा, त्यांच्याच घरचा स्वयंपाक म्हणजे अर्धी चपाती भाकरी जे काही असेल ते द्या म्हणावं. आणि एक ताट घ्यायचं, त्या ताटामध्ये एक नवीन कोरा भगव्या कलरचा ब्लाऊज पीस टाका किंवा एखादा कपडा घ्या. आणि त्यामध्ये तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे म्हणजे भाजीसाठी. आणि मग ज्या दारामध्ये जाणार तिथे तुम्हाला म्हणायचं आहे, अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन श्री गुरुदेव दत्तांची स्वारी, हे म्हणायचं. आणि ज्या काही तुमची मैत्रीण असेल, शेजारी नसेल, त्यांना थोडीशी भाजी आणि अर्धी चपाती, एक चपाती द्या. आणि जर तुमची मैत्रीण खूप चांगली असेल, एक वेळेचं जेवण भरपूर देणार असेल तुम्हाला जेवढं पाहिजे, तर मग तिला तसं सांगा आणि त्यांच्याकडून ते वाढून घ्या, किंवा थोडं थोडं 5 घरचं घ्या दरवेळी, असं करा तुम्हाला शक्य. मी तरी प्रत्येक वेळी 5 घरचं हे जेवण घ्यायचे. आणि खूप जणी नंतर मागे लागल्या होत्या की आमच्याकडे या आमच्याकडे या, पण ज्या घरात खूप काही मासिक धर्माचं पाळलं जात नाही किंवा कधीही मांसाहार होतो अशा घरचं मी खाल्लं नव्हतं. तर मोजक्याच घरांमधून मी हे आणून व्रत केलेलं होतं. तर हे 2 प्रकारे व्रत करता येतं. मला ज्या महाराजांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही धान्य आणा आणि सर्व काही तिखट मीठ वगैरे आणा. तर मी असं नव्हतं केलं.
अशा प्रकारे तुम्हाला मधुकरी मागून आणायची आहे आणि भिक्षा मागून आणलेलंच तुम्हाला खाऊन उपवास सोडायचा आहे. मग तुम्ही लगेच दुपारी उपवास सोडू शकता भिक्षा मागून आणल्यानंतर. संध्याकाळी तुम्हाला काहीही खायचं नाही आहे. फळे खायची आहेत तर ही फळेसुद्धा तुम्ही तुमच्या माहेरवरून समजा आईकडून मागून घ्या किंवा त्यांच्याकडून पैसे घ्या आणि फळे आणा, असं करा. कारण आपण काही मैत्रिणीला वगैरे सर्वच काही मागू शकत नाही, तर असं करा. आणि जर तुम्ही एखाद्या नवीन शहरामध्ये राहत असाल तर मग तुम्हाला हे व्रत करता येत नाही आहे, पण तुमची इच्छा आहे. आणि जर तुम्ही आत्ता प्रेग्नेंट असाल तर आत्ता प्रेग्नेंट असणाऱ्या महिलांनी फक्त एक करा की मनापासून महाराजांना विनंती करा की मला आत्ता 3रा 4था 5वा 6वा किंवा 8वा 9वा महिना आहे, महाराज माझी इच्छा पूर्ण करा, मला मुलगा होऊ द्या किंवा तुम्हाला मुलगी पाहिजे मुलगी होऊ द्या, माझं बाळ 1 वर्षाचं झालं की मी हे व्रत करेल. तर मी स्वतः हे आधी व्रत केलं, लगेचच मी प्रेग्नेंट राहिले होते आणि त्यानंतर मी माझं मुलगा 1 वर्षाचा झाल्यानंतरसुद्धा हे व्रत केलं आणि अजून एकदा करण्याची इच्छा आहे आणि नक्की मी लवकरच करणार आहे. तर तुम्ही नक्की हे व्रत करा. फक्त याचे एवढेच नियम आहे की तुमच्या घरचं खायचं नाही आणि ज्या घरचं खाणार त्या घरचं फक्त गुरुवारी खायचं. आदल्यामधल्या वारी पुन्हा तुम्हाला परान्न घ्यायचं नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल की भिक्षा मागून आपण खाल्ले, मग रोज कधी मैत्रिणींच्याकडे चहा पिऊ शकता का? नाही, कोणाकडे काही खायचं नाही आपले 5 गुरुवार होईपर्यंत. कारण जे आपण एवढे कडक नियम पाळतोय, व्रत करतोय, त्याचं फक्त आणि फक्त फळ आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला हा नियम पाळायचा आहे. पूर्ण 5 गुरुवार होईपर्यंत कोणालाही वाईट बोलायचं नाही, कोणाशी वादविवाद करायचा नाही. आणि कदाचित तुम्हाला असा प्रसंग येईल की गुरुवारी आवर्जून तुम्ही कोणाला न भांडता न वाईट बोलता तुमच्या दाराशी अगदी भांडण येऊन टेकेल किंवा कोणी तुम्हाला वादविवाद करण्यासाठी येईल, तरीसुद्धा त्या दिवशी काहीही त्यांना म्हणायचं नाही. कमीत कमी गुरुवारी हे पाळा. घरामध्ये लहान मुले असतील, आपलं खूप काही चिडचिड वगैरे होती, या दिवशी अजिबात असं काही करायचं नाही, शांत राहायचं. आणि खूपच जर तुम्हाला टेन्शन आलं किंवा काही गोष्टींचा त्रास झाला तर फक्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा. आता व्रत कसं करायचं, नियम कोणते पाळायचे हे माहीत झालं. आता महत्त्वाचं, या दिवशी सेवा कोणत्या करायच्या. या दिवशी तुम्हाला दिवसभरातून जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी आपल्या स्वामी महाराजांच्या नित्यसेवा तर आहेतच. स्वामी महाराजांचा 11 माळ जप आहे, 3 अध्याय आहेत दररोजचे क्रमशः, तारक मंत्र आहे आणि त्यासोबतच आपल्याला या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा तुम्हाला हे 5 व्रत होईपर्यंत दररोज 1 वेळा दत्तस्तुती ऐकायची किंवा वाचायची आहे. आणि मी लवकर तो व्हिडिओ शेअर करेल, त्यानुसार तुम्ही दत्तस्तुती दररोज म्हणा किंवा तुम्ही ऐका. 1 माळ तुम्हाला श्री गुरुदेव दत्त महाराजांचा जप करायचा आहे. तर श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, फक्त सुरुवातीला श्री गुरुदेव दत्त म्हणा आणि पूर्ण बाकीचे मनी मोजेपर्यंत श्री गुरुदेव दत्त नाही म्हटलं तरी फक्त गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त हा माझा मंत्र मला गुरूंनी दिलेला आहे. आणि मी हा मंत्र ज्या दिवशी जपते ना, खरंच खूप समाधान लागतं. आणि कोणतंही काम जर असं वाटत असेल ना की होतंय की नाही, मी फक्त ह्या नामाचा जप करते, ते काम 100% होतं. स्वतः अनुभव घ्या आणि देवांवर पूर्ण विश्वास ठेवा. गुरुदत्त स्वामींवर विश्वास ठेवला ना तर बघा 100% सुख तुमच्या दाराशी येईल. आता हे 5 गुरुवार झाले की 6व्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे. ज्या तुम्ही 5 जणींच्या घरचं खाल्लेलं आहे त्या 5 जणींना तुम्हाला सकाळी सकाळी हळदी कुंकू लावून यायचं. त्यांना सांगायचं आज माझ्याकडे सवाष्ण जेवायला या आणि असं असं उद्यापन आहे. त्या दिवशी तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करा आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर गोड गव्हाची खीर आणि जे काही बनवता येईल ते बनवा. महाराजांचं घरामध्ये पूजा करा. महाराजांना या दिवशी पिवळ्या फुलं जास्तीत जास्त वापरा. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही घरामध्ये महाराजांना नैवेद्य दाखवा, आरती करा आणि तुमच्या मैत्रिणींना तुम्हाला बरोबर 12:30ला बोलवायचं आहे. बरोबर 12च्या आधी तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. 12 ते 12:30 महाराजांच्या समोर तुम्हाला बसून राहायचं आहे. मनातील इच्छा सांगायच्या आहेत. आपण हे 12 ते 12:30मध्येच मधुकरी मागितलेली आहे. महाराजांना सांगायचं, महाराज मी असं असं केलं, व्रत पूर्ण झालं, जे काही बोलायचं आहे ते बोला. आणि 12:30ला मैत्रिणींना बोलवून तुम्ही दुपारीच त्यांना जेवू घाला. म्हणजे असं नाही की 12:30लाच, पण दुपारीच तुम्हाला त्यांना जेवू घालायचं आहे. आणि तुमच्या यथाशक्ती तुम्ही त्यांना ब्लाऊज पीस, ओटी वगैरे द्या
किंवा एखादी देवाची भेटवस्तू द्या, नाही दिलं तरी फक्त जेवण घाला आणि त्यांना ओटी भरा त्यांची. तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त सविस्तर आणि महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, समजून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त भक्तांना पुढे शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला आणि पाहायला मिळेल. स्वामी महाराजांची अखंड कृपादृष्टी तुमच्यावरती राहील. आजची सेवा श्री गुरुदत्त स्वामी आईचरणी अर्पण करूया. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.